मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रामध्ये सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की निवडणूक ज्या दिवशी ज्या ठिकाणी आहे तेथील मतदारांनी कृपया करून मतदान करावे व भारताचे भविष्य हे सुखरूप लोकांच्या हाती सोपवून द्यावे. जर तुम्ही पाहिले भारताची सध्या परिस्थिती, भ्रष्टाचार वाढलाय, संपला नाही. महागाई वाढली, संपली नाहीये. शिक्षणाचा दर्जा कमी झालाय, वाढला नाहीये. शेतकऱ्यांची आत्महत्या वाढली आहे, कमी झाली नाहीये. गोरगरिबांवर होणारे अत्याचार वाढलेले आहेत, कमी झालेले नाही. धर्म जाती भेद वाढलेले आहेत. सध्याची परिस्थिती जर बघितली तर मला असं वाटते की काही जणांना मतदान करून कुणाचे भले होणार आहे किंवा मतदान केल्याने कुणाला काय फरक पडणार आहे किंवा मतदान नाही केल्याने काय होणार आहे असे वाटते. पण माझी सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला महागाईमधून बाहेर पडायचे असेल, जर तुम्हाला बेरोजगारीमधून बाहेर पडायचे असेल आणि जर तुम्हाला जातीमध्ये निर्माण होणारे तेढ संपवायचे असतील, धर्मामध्ये निर्माण होणारे तेढ संपवायचे असतील तर तुम्ही मतदान करण्यासाठी बाहेर पडावे व एक चांगल्या लोकांच्या हातात भारताचे भविष्य द्यावे. आमच्या आई वडिलांनी त्यावेळी जे सरकार निवडले होते ते सरकार त्यावेळी जे त्यांनी काम केले ते अजूनही आज उपलब्ध असल्यामुळे आम्ही आज चांगल्या क्षेत्रात काम करू शकतो. पण आपले काम आहे की आपल्या मुलांचे भविष्य हे चांगले व सुखरूप व चांगल्या ठिकाणी असावे. त्यासाठी आपणही योग्य प्रकारचे सरकार निवडले पाहिजे, जेणेकरून आपल्या मुलांनी बोलले नाही पाहिजे की तुम्ही त्यावेळी जे सरकार निवडले त्या सरकारमुळे आमच्या आज जर तुम्ही बघितले तर तरुणांना नोकऱ्या नाहीये. महागाई एवढी वाढली की गोरगरिबांना त्या महागाई सोबत त्यांचं रोजचे जीवनमान सुधारता येत नाहीये. भ्रष्टाचार वाढतोय. श्रीमंत हा माणूस श्रीमंत होत चाललाय, गरीब हा गरीब होत चाललाय. मध्यमवर्गीय माणूस कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन चाललाय. तर अशा प्रकारच्या भरपूर समस्या या काही वर्षांमध्ये निर्माण झालेल्या. एक चांगल्या प्रकारचा उमेदवार निवडून देऊन तुम्ही भारताचे भविष्य ठरवू शकता. म्हणून माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या भागातील जो कोणी उमेदवार आहे तो भविष्यात पक्ष तर बदलणार नाही, तो भविष्यात ज्या मतदारांनी निवडून दिलेले आहे त्यांचा विश्वासघात तर करणार नाही. तो उमेदवार हा मतदारांच्या निर्णयाला कधीही तडा जाऊ देणार नाही. असा उमेदवार तुम्ही निवडून द्या आणि मतदानाचा अधिकार हा 100% जो भारताचे भविष्य बदलू शकतो असा अधिकार त्या दिवशी तुम्ही राबवूनच घ्या आणि स्वतःही मतदान करा आणि इतरांनाही मतदान करा.